नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमधील सभेत शरद पवारांनी किती वेळा पक्ष बदलला याची विस्तृत माहिती देत शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ही निवडणूक भावकीची नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असून त्यामुळे तुम्हाला मोदी पंतप्रधान पाहिजेत की राहुल गांधी हे तुम्हीच ठरवा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना का सोडलं याबाबत इंदापूरमधील सभेत अजित पवार यांनी मोठं भाष्य केलंय. अनेकांना हा प्रश्न पडला की मी हा निर्णय का घेतला. आपण सगळ्यांनी माझं काम बघितलंय. तुम्ही सगळ्यांनी मला कारखान्याचं संचालक केलं. माझा स्वभाव पाहिल्यावर मला कधी वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल. आता काही जण म्हणतात की या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होतं, परंतु मी साहेबांना कधी सोडलेलं नाही. मी 1987 पासून 2023 पर्यंत साहेब म्हणतील तीच पूर्व दिशा असं म्हणत आलो. आधी आमचं कुटुंब शेकापाचं होतं. त्याही वेळी सर्व कुटुंब एकीकडे आणि शरद पवार साहेब एकीकडे होते. 1967 साहेबांना चव्हाण साहेबांनी संधी दिली. 1978 वसंतदादाचं सरकार पाडलं. त्यावेळी त्यांनी चव्हाण साहेबांचंही ऐकलं नाही. ज्यांनी संधी दिली त्यांना पाडलं. साहेब दिल्लीत गेले आणि राज्याचे सगळं मी बघायला सुरुवात केली. परंतु सगळ्या संस्था साहेबांकडे होत्या. त्यांनी 1999 नवीन मुद्दा काढला आणि म्हणाले की सोनिया गांधी परदेशी आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नवीन पक्ष काढला. त्यानंतर पुन्हा काँग्रेससोबत गेले. परंतु आम्ही काही बोलू शकत नव्हतो, कारण ते वडील होते. आणि 2004 आमचे जास्त आमदार निवडून आले तेव्हा विलासराव देशमुख मला म्हणाले की मुख्यमंत्री तुमचा करा, पण साहेबांनी काही एक ऐकलं नाही. 2014 साली भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. विचारले तर म्हणाले की ही स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी केली ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही केली ती गद्दारी असा सवालही अजित पवार यांनी शरद पवारांना विचारलाय. त्यावेळी आम्ही साहेबाला सांगितलं की आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जायचंय, पण तसं काहीही झालं नाही. 2017 देखील आम्हाला चर्चा करायला लावली आणि भाजपासोबत त्यावेळी सगळं ठरलं. त्यानंतर 2019 बैठक झाली. त्यावेळीही भाजपसोबत जायचं सगळं ठरलं होतं. पण पुढे मुंबईत आलो आणि शरद पवारांनी सांगितलं की शिवसेना आणि काँग्रेससोबत जायचे असंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार संघर्ष अधिकच तीव्र झालाय. अजित पवारांच्या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.